नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाठ 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. सुनील चिंचोलकर 1951 मध्ये त्यांचा जन्म झाला, तर 2018 मध्ये ते आपल्यातून निघून गेले. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासाचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींनी राष्ट्रभक्ती आणि जनमानसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला गेलेला आहे. तर चला पटकन आपण पाठ काय आहे ते पाहणार आहोत. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पहा, स्वामी विवेकानंद यांना आपल्या भारतामध्ये जे काही त्यांची यावेळेसची जी परिस्थिती होती त्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं होतं. मग परिवर्तन घडवून आणण्यासाठी पहिले देश म्हणजे काय, त्या समाज बांधवांचा अभ्यास करायचा. मग त्यासाठी त्यांनी हिमालयापासून म्हणजे भारताच्या एका टोकापासून तर कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. पोरबंदरमध्ये असताना स्वामी विवेकानंद इंग्रजी पुस्तकांचे म्हणजे जे एक पुस्तक ग्रंथांचे जे खंड होते ते रोज वाचायचे. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसांमध्ये एवढा मोठा खंड वाचून घेणे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तके न्यायची आणि न वाचता परत करायची अशी सवय असतं. थोडं चालायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधूत करत असेल. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न करायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ म्हणजे काय तर तोंडपाठ. कंठस्थ म्हणजे तोंडपाठ. म्हणजे स्वामीजींच्या अर्धे पाऊण पुस्तक हे ते पाठ असायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षाच्या बाहेरचे काम आहे. कारण की एकदा वाचलेलं पुस्तक आणि तेही एका दिवसात खंड वाचणं म्हणजे शक्य नाही. आणि तेही कंठस्थ एकदा वाचलेलं तोंडपाठ असणे म्हणजे हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. हे ग्रंथपालाने स्वीकारले. आता पहा पुढची गोष्ट. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनत्यास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे
मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षर शिकवितो, शब्द शिकवितो आणि त्यानंतर वाक्य शिकवितो. आपण वाक्यांपाशी थांबतो. वाक्य बोलता येणं, वाक्य वाचता येणं, वाक्य लिहिता येणं आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित होऊ शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेद एका दृष्टिक्षोपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. एकदा खेत्रीच्या महाराजांनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही इतके मोठे पुस्तक कसे लक्षात ठेवू शकता. त्यावर स्वामीजींनी त्यांना छान उत्तर दिलं, जे अगदी तर्कशुद्ध आणि तर्कसंगत होतं. स्वामी विवेकानंदांनी त्यांना काही एखादी ही जादू आहे असं काही न सांगता खरं काय ते सांगितलं. स्वामी विवेकानंद त्यांना असे म्हणतात की आपण जेव्हा लहान मुलांना शिकवतो तेव्हा आपण शब्द शिकतो, पहिले अक्षर शिकतो, मग शब्द शिकतो, मग वाक्य शिकवितो. आणि वाक्य शिकलं, त्याला वाचता आलं, त्याला लिहिता आलं की हे शिक्षणाची शेवटची पायरी असं समजून जातो. पण मात्र जर आपल्या मनाची, बुद्धीची आणि आपली नेत्रेंद्रियाची शक्ती जर आपण विकसित करू शकलो तर एका दृष्टिक्षोपात आपण परिच्छेद वाचू शकतो. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की मी तशाच पद्धतीने ग्रंथाचे पानेच्या पाने वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत असा 3 दिशेला पसरलेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत. ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर आता पहा, भारत भ्रमण करण्याचं ठरवून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेत आणि कन्याकुमारीला गेल्यावर त्यांना तो समुद्र पाहून खूप छान वाटलं. पुढे त्यांना काही अंतरावर दिसलं की तिथे 2 शिलाखंड आहेत आणि जे पाण्याच्या भरपूर वर आहेत. तर त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला. की काय केलं पुढे पाहूया. त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्याला विचारले, ते काय आहे. नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला असे म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हे या देशाचे टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाही, मी निष्कांचन संन्यासी आहे. निष्कांचन म्हणजे काय, अत्यंत गरीब संन्यासी आहे असे स्वामी विवेकानंद त्या नावाडीला सांगतात. ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहत जायचे होते. आता इतक्या दूर पोहून जायचं, मग हे शक्य होतं का, तर नाही. त्यात स्वामीजींनी आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रांमध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क मासांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून खाऊन टाकतात. पहा, स्वामीजींनी कोणताही विचार न करता त्या पाण्यामध्ये उडी घेतली. इतकं मोठं अंतर पार करायचं होतं, ते पोहून जाणार होते, पण त्यांना त्यातला एक धोका माहिती नव्हता. तो म्हणजे कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे होते आणि त्यांचे दात हत्तीच्या जे सुळे दात असतात ना, त्याच्यासारखे होते. एखादा मनुष्य त्याच्या जबड्यामध्ये सापडला तर तो काकडीसारखा त्याला खाऊन टाकणार होता आणि त्यात स्वामीजींनी उडी मारली होती. पुढे पहा, जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या 2-3 आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही
संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकाळ शिलाखंडावर पोहोचले. नावाडी घाबरून गेले, कारण की त्यांच्यासमोरच स्वामी विवेकानंदांनी उडी मारली. त्या नावाड्यांना वाटलं की यांना शार्क मासाने खाल्ले तर, यांच्यावर काही संकट आले तर, यांचा दम संपला तर. त्या नावाडींनी पटकन आपल्या दोघा तिघांनी ज्या आपल्या नावा आहेत त्या नावा काढल्यात आणि स्वामीजींच्या पाठलाग करायला सुरुवात केली. पण शेवटी स्वामी खडकावर आणि शिलाखंडावर पोहोचले की आणि त्या नावाड्यांच्या लक्षात आले की संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. त्या नावाड्यांना जसं लक्षात आलं की स्वामीजी शिलाखंडावर खडकावर पोहोचले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा संन्यासी माणूस काही साधासुद्धा नाही, हा याला एखादी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे, कारण की इतक्या दूर अंतर पार करायचं खूप सोपं काम नव्हतं. मग स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले, पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असेल तितका माणसाला अंतस्थ अग्नी प्रदीप्त करू होत जातो. पहा, स्वामीजींना ते 5 पैशासाठी सोडायला तयार नव्हते. मग आता स्वामीजींना तिथे जायचं होतं. स्वामीजी तिथे पोहोचल्यानंतर ते त्या नावाडीला म्हणतात की मी आता 2-3 दिवस इथेच थांबणार आहोत. तर मग ते नावाडी तिथे जायचे स्वामी जवळ की त्यांना भूक लागली असेल तर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचं साहित्य न्यायचे. पण स्वामीजींना खूप हाका मारल्यावरही स्वामीजी ऐकायचे सुद्धा नाही, कारण की स्वामीजी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांना काहीही ऐकायला येत नव्हतं. आता स्वामीजींचं असं म्हणणं होतं की अंतस्थ अग्नी माणसाचा जेवढा प्रदीप्त होईल, म्हणजे जेवढा जास्त तो माणसाची जी अंतस्थ अग्नी आहे ती जितकी जास्त पेटेल तेवढी जास्त त्याला एखादं काम करण्यास प्रवृत्त करेल. म्हणजे काय, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूल विरुद्ध परिस्थिती असेल, मनातील खळबळ ईर्ष्याचं खूप जास्त असेल तर तुम्हाला तितकंच काम करायला प्रेरणासुद्धा मिळतं. अनुकूलतेमुळे माणसातले फुले कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातील अंत्यस्थ चेतना फुलते. पहा, स्वामीजी म्हणतात की माणसाला प्रत्येक वेळेस चांगलंच वातावरण असेल तर तो नेहमी प्रगती करू शकणार नाही. संघर्ष हा आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. थोडी का होणार संकट आपल्या जीवनात असायलाच पाहिजे, विरोधही असायला पाहिजे. त्यामुळेच आपल्या मनातील अंतस्थ चेतना आहे ती कुठेतरी फुलून निघते. स्वामीजी 3 दिवस 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धातांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. पहा, लेखक म्हणतात की लेखक सांगतात की स्वामी विवेकानंदांनी जेव्हा हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जेव्हा प्रवास केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपण लोकांना उपदेश देतो, त्यांना वेदांताच्या गोष्टी सांगतो, पण हे सांगत असताना ज्यांना भाकरीची भ्रांत आहे, ज्यांना जेवायलाच मिळत नाही, तेव्हा त्यांच्या
डोक्यात वेदांत जाणे शक्यच नाही, वेदांच्या भाषा त्यांना कळणे शक्य नाही, कारण की खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक आहे. जोपर्यंत माणसाची भूक आणि तहान भागणार नाही तोपर्यंत तो खरा धर्म समजू शकत नाही. प्रत्येकाची तहान भूक वेगवेगळी असते. कुणाला अन्नाची असते, कुणाला विद्याची असते, कुणाला शोधाची असते. तर स्वामीजी तेच सांगितलं की सर्व धर्म समन्वयाचे सूत्र हे समस्त समाजाला स्वामी विवेकानंदांनी पटवून दिलेले आहेत. मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांना चांगल्या चरित्र त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंद हे एक खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. मुलांनो, तुम्हीसुद्धा स्वामी विवेकानंद यांची पुस्तके नक्की वाचत जा.